नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे ओवाळणी. अहो ऐकलत का? आम्ही सगळ्या जणींना काल लक्ष्मी रोडवर गेलो होतो. पूजाला लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र बघायचं होतं म्हणून. ऐका ना, तिथे मी पिछोडी पाहिली. इतकी छान होती ना. खूप दिवसांपासून घ्यायची होती मला, पण मनासारखी मिळतच नव्हती. ऐकताय ना? आरती मला स्वयंपाकघरातून सांगत होती. एव्हाना माझ्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली होती. पिछोडी म्हणजे कमीत कमी 1.5 लाखांचा दणका. आरती, अगं नुकतीच तर दिवाळीची सगळी खरेदी झालीये. बोनस तर सगळा असाच संपलाय. घराचा हप्ता, इन्शुरन्सचा प्रीमियम, वाण्याचं बिल अजून चुकवायचंय. तुला कळत कसं नाही? नंतर बघू. खरं तर तू मला हे विचारायला सुद्धा नको होतंस. आरतीचा चेहरा खरकन उतरला. नाश्ता करताना मी बघत होतो. म्हणजे खरंच आवडली होती वाटतं हिला पिछोडी. पण नकोच. योग्य वेळी बायकांच्या खरेदीला आवर घातलाच पाहिजे. मनातल्या मनात स्वतःलाच बजावत मी उठलो. आज बरीच कामं करायची होती. दिवाळी अगदी तोंडावर आली होती. बँकेतून पैसे काढायचे होते म्हणून मी नेहमीपेक्षा जरा लवकरच बाहेर पडलो. पैसे काढण्याच्या काउंटरसमोर मोठी लाईन होती. लाईनीत उभं राहून मी इकडं तिकडं बघितलं. सगळ्याच काउंटरवर आज तोबा गर्दी होती. कोपऱ्यातून कोणीतरी हात हलवला. मी निरखून पाहिलं. नाना पळणिटकर उभे होते. मीही हात केला त्यांना. पैसे काढून वळलो तर नाना पुढ्यातच उभे. अरे, तुला वेळ आहे का थोडा? का हो नाना? मी विचारलं. अरे विशेष असं काही नाही, सहजच. नाहीतर असं करतोस का? माझं घर माहीत आहे ना तुला? इथेच बँकेच्या मागच्या बिल्डिंगमध्ये 2ऱ्या मजल्यावर. तिथेच जाऊ आपण. खरं तर मी घाईत होतो. यांच्याशी बोलत बसलो तर उशीर होणार होता. पण का कोण जाणे, मी जाण्यासाठी तयार झालो. त्यांच्या घराचे जिने चढता चढता नकळत माझं मन भूतकाळात शिरलं. नाना याच शाखेत मॅनेजर म्हणून कित्येक वर्ष होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक माणूस. अर्थातच स्टाफचे अगदी नावडते. कामाच्या बाबतीत नानांना कुठलीही सबब चालत नसे. कित्येकदा स्टाफ गैरहजेरी जास्त असेल तर नाना कॅशियरच्या काउंटरवर येऊन बसत असत. अगदी फटकळ बोलणं. त्या पायी त्यांनी अनेकांना दुखावलं होतं, अगदी मला सुद्धा. एकदा गर्दीच्या वेळी बेअरर चेकचे पैसे, फोटो, ID नाही म्हणून त्यांनी मला दिले नव्हते. तुझी माझी ओळख बँकेबाहेर. इथे नियम म्हणजे नियमच. ते माझ्यावर डाफरले होते. खूप दुखावला गेलो होतो मी तेव्हा. ये ना. घराचं कुलूप उघडत नाना म्हणाले. बस, मी पाणी घेऊन येतो. नाना पाणी आणायला आत गेले. मी इकडे तिकडे पाहू लागलो. टेबलवर सुरेखा वहिनींचा हार घातलेला हसरा फोटो ठेवला होता. घर अगदी नीटनेटकं ठेवलं होतं. घे, पाणी घे. अरे, आज कित्येक महिन्यांनी कोणीतरी घरी आलं आहे. कोण येणार अरे माझ्याकडे? जिना चढल्यामुळे आलेला घाम पुसत नाना बोलले. अरेच्चा, राहुल कुठे असतो मग? मी आश्चर्याने विचारले. राहुल म्हणजे नानांचा मुलगा. तो वेगळा राहतो. त्यालाही आता 6 वर्ष झाली. त्याचं ऑफिस बाणेरला आहे ना, तिथेच कुठेतरी भाड्याने ब्लॉक घेतला आहे त्याने. आम्ही दोघेही गप्प झालो. पाणी पिऊन मी ग्लास टीपॉयवर ठेवला. नाना टेबलवरील सुरेखा वहिनींच्या फोटोकडे एकटक बघत बोलू लागले. ही गेली त्याला 10 वर्ष झाली आता. घरातलं सगळं चैतन्यच घेऊन गेली बघ. पहिली 3 वर्ष नोकरीमुळं जाणवलं नाही, पण रिटायर्ड झालो आणि एकटेपणा अंगावर आला. वर्षभरात राहुलही त्याच्या बायकोसोबत वेगळा झाला. त्याला अडवलं नाहीत का नाना तुम्ही? त्याची गरज याच तर वयात आहे तुम्हाला. मी पुटपुटलो. मी कोण अडवणार त्याला?
तेवढं जवळचं नातं त्याच्याशी कधीच जोडलं नव्हतं मी. नानांनी सुस्कारा टाकला. जसं पेराल तसंच उगवतं असं म्हणतात. मी आयुष्यभर शिस्तप्रियतेच्या नावाखाली सगळ्यांच्या मनात फक्त द्वेष आणि द्वेषच पेरला. मग आता त्याची फळं मीच भोगायला नकोत का? देवाने सुरेखासारखी पत्नी मला दिली. प्रेमळ, गृहकृत्य दक्ष, सगळ्यांशी संबंध जोडून असणारी. पण मला तिची महती कधीच कळाली नाही. देवते समान असणाऱ्या माझ्या बायकोला दुखावण्याची एकही संधी मी सोडली नाही. तुमच्या अशा बोलण्याची आता मला सवय झाली आहे. एकदा माझ्याकडून भरपूर बोलणी खाल्ल्यानंतर ती म्हणाली होती, माझ्यासारखा कपाळकरंटा मीच. माझ्या भीतीपोटी झालेला आजार तिने शेवटपर्यंत मला सांगितला नाही. आपल्या आजारपणावर खर्च होणं हे तिला अपराधीपणाचं वाटत होतं. काय मिळवलं मी असं वागून? नकळत मी तिला मृत्यूच्या खाईत ढकललं. तिच्या वयाच्या 50शीत ती गेली. तिची कुठलीच हौस मौज मी पुरवली नाही. ती गेल्यावर तिचा मोठेपणा मला कळला. खरं तर आमचे नातेवाईक, स्नेही आणि मित्रमंडळी ही केवळ तिच्यामुळेच आमच्या भोवती होती. पैसा आणि जवळचे नातेसंबंध यांची एकमेकांशी सांगड घालून मी बरीच मोठी गल्लत केली होती. पैसा हे केवळ विनिमयाचं माध्यम आहे. या माध्यमाचा उपयोग करून नातेसंबंध दृढ करायचे असतात हे मी विसरूनच गेलो होतो. आता कशाचीच इच्छा उरली नाहीये मला. डोळे पैलतीरी लागले आहेत. माझी सगळी स्थावरं आणि जंगम मालमत्ता मी वृद्धाश्रमाला सुरेखाच्या नावाने दान केली आहे. नाना बोलायचे थांबले. खोलीत भयान शांतता भरून राहिली होती. त्या शांततेचा भंग करत नानांनी विचारलं, आरती काय म्हणतीये? बरेच दिवसात मला दिसली नाही. तिच्याशी बोललो की मला सुरेखाची आठवण येते. मी आठवण काढली होती म्हणून सांग तिला. नाना शून्यात बघून बोलत होते. भानावर येऊन मी उठलो. नानांना वाकून नमस्कार केला. म्हणालो, नाना, दिवाळीत फराळाला या घरी. आरती फोन करेलच तुम्हाला. नाना म्हणाले, 10 वर्ष झाली. ही गेल्यापासून फराळ वर्ज केलाय मी. दिवाळी फारच प्रिय होती तिला. मी निघालो. नाना दारापर्यंत आले. कसंनुसं हसत त्यांनी मला निरोप दिला. त्यापेक्षा ते रडले असते तर फार बरं झालं असतं असं वाटलं मला. सुन्न मनाने मी जिना उतरून रस्त्यावर आलो. पैसा आणि नातेसंबंध यात नानांसारखीच आपणही गल्लत करत आहोत हे लक्षात येऊन मी शर्मिंदा झालो. मनातल्या मनात नानांचे आभार मानून खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला. हॅलो पूजा, मी राजेश बोलतोय. परवा तू आणि आरतीने सोनाराच्या दुकानात पिछोडी पाहिली होती ना? मला त्याचे डिटेल्स पाठवतेस का? आणि हो, आरतीला यातलं काही बोलू नकोस. तिला पाडव्याच्या ओवाळणीचं सरप्राईज द्यायचंय मला. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.